बरं झालं तुम्ही सुद्धा आलात. मीर ते गिफ्ट आणले होते ते. हा हे रघुनाथराव औ हे तुमच्यासाठी. औ कशाला अवघड तुम्ही काय. बाबा प्लीज, आमचं प्रेम आहे सगळ्यांचं. तुमच्यासाठी आणलं होतं. साडी आहे, आवडेल ना तुम्हाला? रजनी, आता हे वीणा. वीणा हे तुझ्यासाठी. हा तू कशाला? घे ग, तुझ्यासाठी प्रेमाने आणलीये. हा रंग तुझ्यावर खूप छान दिसेल. आवडली ना साडी वहिनी? काल आम्ही खूप शॉपिंग केलं माहितीये, जाम मजा आली. अगं पण मेहिका कशासाठी हे सगळं? कारण त्या खोडकर बोक्याला चिडक्या मांजरीला विचारायचंय. त्याच्याशी लग्न करशील? एक मिनिट. पण या चिडक्या मांजरीचे सगळे हट्ट पुरवशील? हो, तुझे सगळे हट्ट पुरवे. I love you, Veena. I love you too. वाव, भारी आहात यार दोघं. काय चाललंय तुझं? हा, सॉरी, कंटिन्यू. हे प्रभास आणि वीणाला कळलं नाही पाहिजे. काय कळलं नाही पाहिजे? काय नाही कळलं पाहिजे? त्यांच्या लव्ह स्टोरीला साजेशी गाणी निवडून त्यावर आम्ही ऍक्ट करतोय हे कळलं नाही पाहिजे.
येस 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 डन. काय करताय? अरे असंच गप्प बसायचंय. अरे माझ्यापासून लपवून करणार होतात का? हो नाही. माझ्या आणि वीणाच्या लव्ह स्टोरीशी रिलेटेड गाणी सिलेक्ट करणार होतात. मग आपण एक काम करूया ना, आपण सगळ्यांनी मिळूनच वीणाला सरप्राईज देऊया ना. अरे तेरी तो बेस्ट आयडिया, सॉलिड. आता घे परवानगी आणि कर ना लग्न माझ्याशी. मिहीर, ही जे काही बोलते ते खरंय? आई तू कुठे हिच्यावर विश्वास ठेवतीयस? म्हणजे तुझं प्रेम नाहीये माझ्यावर? तसं नाही उर्मी. मग उर्मी अगं हे तसं बघ मिहीर, प्रश्न विश्वासाचा नाही तर वागण्याचा आहे. म्हणजे काय म्हणायचंय तुला? अच्छा, म्हणजे हिचा फोन आला की गुळासारखा चिकटलेला असतोस. हे बघ, आपण एखाद्या व्यक्तीशी तेव्हाच जास्त बोलतो जेव्हा आपण त्याच्यावर प्रेम करतो. आणि मी याआधी तरी कोणत्याच मुलीशी तुला इतकं बोलताना पाहिलेलं नाहीये. बरोबर आहे तुमचं आई. किती समजतं तुम्हाला, केवढं कळतं. तुम्हाला सांगू आई, मी ना ह्याने सॉरी ह्यांनी सांगितलेलं सगळं ऐकते, ह्यांची मदत करते, जे काम सांगतील ते सगळं करते. पण कधी कधी चूक होते, चिडतात, रागवतात, रुसतात. मी निमूटपणे सगळं सहन करते, अगदी टिपिकल नवरा बायको सारखं. तरी बघ रे, किती गोड मुलगी आहे. हा, मला तर पसंत आहे बाबा. आई काय मिहीर, तू दे ना होकार लग्नाला. हे बघ, आता तू काहीच बोलू नकोस, एकदम गप्प राहा. मला तर ही मुलगी पसंत आहे. त्यामुळे मला वाटतं की तुमचं लग्न प्रभास आणि वीणाच्या आधी व्हायला हवं. आई, आई नमस्कार. राहू दे. लांब. प्रभास आणि वीणाचं लग्न झाल्याशिवाय काहीही करायचं नाही असं मी ऑलरेडी सांगितलं ना तुला. अरे एकदा सांगितलेलं कळत नाही? मिहीर, आई, तुला पण शेवटचं सांगतोय, उगाच हिच्या नादाला लागून माझ्या समोर लग्नाचा विषय काढायचा नाही. कधी काय करायचं हे मला व्यवस्थित कळतं. वितळसारखी मानेवर बसलीस माझ्या. मिहीर, अरे मिहीर, तू काळजी करू नकोस. त्याला थोडा वेळ लागेल, देईल तो होकार. दे. गुड सुप्रभात. अरे काय सकाळ सकाळ काय करताय तुम्ही इथे? प्रभास, आम्ही एवढं छान विश केलं तुला आणि तू असला काहीतरी प्रश्न विचारतोय. गुड मॉर्निंग संचिता. आता सांगशील काय करता इथे सगळे? संगीत. संगीत? परमिशन? संगीतची परमिशन घ्यायची आहे? नाही म्हणजे वीणाच्या घरच्यांना चालणार आहे का? हा म्हणजे रघुनाथराव कसे आहेत माहिती आहे ना, शक्य होईल का? सगळं शक्य आहे.
एव्हरीथिंग इज पॉसिबल. अरे दादूनी विचारल्यानंतर का नाही ते परमिशन देणार? काय जावई बापू, बरोबर ना? गाईज हे बघा कसं आहे माहिती ना, म्हणजे तुम्हाला माहिती आहे ना वीणाचे बाबा कसे आहेत. त्यांना ना ते वेस्टर्न म्युझिक फारसा अपील नाही होत ना, नाही आवडणार त्यांना. हो माहिती आहे ना, माहिती आहे. पण मग प्रभास मेरे भाई, तू किस काम काय? एक्झॅक्टली. अरे जावई बापू म्हणून तुझी काही वट आहे की नाही? अरे वट, उलटू अट आहे त्याची. तुला माहितीये वीणाचे बाबा आज तुला काय म्हणाले? काय काय? प्रभास काय आता घरचाच झालाय नाही का? हो का? त्याला म्हणजे आता सगळंच माहिती आहे आमच्या घरातलं नाही का? हो का? अरे मला तर समजलं तू काल सरबत बनवायला मदत केलीस. हो का? अरे हे तर काहीच नाही, खिडकीत जातो हा बोका. बोका बोका? मिक्की तू तू सगळं सांगणार आहेस का यांना आता? गप रे. व्हॉट इज दिस यार? टोणगा म्हणजे भरोशाच्या म्हशीला. दिस इज दॅट. बरोबर. काय तुम्ही लहान मुलांसारखं बघताय यार. हा अरे संगीत नाही म्हणजे काय आपण डान्स करणार नाही असं थोडी आहे का? हे बघा मी आणि वीणा ना लग्न झाल्यानंतर एक मस्त पार्टी ऑर्गनाईज करतो आणि तिथे मस्त धिंगाणा घालूया ना. हा ओके. पण आत्तासाठी आपण बाबांचं ऐकूया. अगं गाडी बघून तर मला वाटलं फक्त प्रभासच आलाय, पण इथे तर अख्खी गँग आली आहे. ओके प्रभास वीणा बरं झालं तू आलीस. सांग ना यांना. यांचं सगळ्यांचं म्हणणं आहे की लग्नामध्ये संगीत पण ठेवायचं, पण नाही ना. म्हणजे तू समजव ना जरा सगळ्यांना. प्रभासाव, मी समजवण्याची काही गरज नाही. ते सगळे खूप समजूतदार आहेत, अगदी माझी लाडकी नणंद सुद्धा. तर अशा प्रकारे आपल्या वीणा वहिनींनी सगळ्यांना खिशात घातलंय. संचिता ग असं काय करतेस? उलट मी तर म्हणते आपण बाकीचे सगळे इव्हेंट्स ना खूप एन्जॉय करू. हो, आणि आज मेहंदी आहे, तुम्ही सगळ्यांनी पण थांबा ना मेहंदीसाठी. आणि काका आम्ही रात्री म्हणजे इथेच थोडीफार मजा मस्ती करू शकतो ना आफ्टर मेहंदी. ठीक आहे, माझी परवानगी आहे. वा वा. म्हणजे थँक्यू थँक्यू. यस यस. थँक्यू बाबा, थँक्यू. शॉपिंग करून आलास का? हो. काय की आता लग्न अगदीच 4 दिवसावर आलंय ना. हो. तर थोडी थोडी खरेदी सुरू केली. पण काय गर्दी बाजारात, काय गर्दी. म्हणजे आता लग्नाचा सीझन सुरू होतोय ना, म्हणून त्यात उकाडा. हो का? हो. तरी बरं तिकडे आमच्याकडे संगमनेरला तितकंसं उकडत नाही. पण नगर अमरावती नागपूर भयंकर भयंकर उकाडा. म्हणजे मी गेलो नाही, पण पेपरमध्ये आज आलं होतं. म्हणजे अशी लाही होत असणार. सॉरी, मी खूप बोर केलं का तुला? नाही, मी चहा करत होते तुझ्यासाठी. नाही नको. ह्या साड्या आणल्या होत्या तुमच्यासाठी. ही प्रभासच्या काकूसाठी. आणि ही तुझ्यासाठी.
थँक्यू. खर तर वीणाच्या आईने इथे येऊन तुमची ओटी भरायला हवी, पण ताई आता नाही. आणि रजनी तुझी ओटी. इट्स ओके. आय कॅन अंडरस्टँड. मी निघतो. नाही नाही, मी चहा करते ना, पटकन होईल. बर. नाही नाही, नको. मी निघतोच. पुन्हा केव्हा तरी, आता नको. मनोहर, अरे 3 दिवस राहिलेत लग्नाला. अंकल 3 नाही 2. तेच ते रे, 3 म्हणजेच 2. आणि तुझा विश्वास बसत नाहीये. नाही रे अंकल, तसं नाही. म्हणजे बघ ना यार, सगळं कसं पटापट घडतंय ना. हार्डली 6 महिने झाले असतील मी वीणाचा आवाज ऐकून, आणि मी आता लग्न करतोय. यार पण प्रभास, म्हणजे बघत जेन्युइनली वाटतंय म्हणून सांगतोय, हे लग्नानंतर ना कपल्स मधला रोमॅन्स कमी होतो असं ऐकलंय रे मी. हो रे. म्हणजे ते खूप ना, खूप टिपिकल नवरा बायको सारखे वागू लागतात. बायको ना नवऱ्याला असं तालावर नाचवते. मेरे भाई, ये तेरे साथ नहीं हो सकता. तेरे साथ बिल्कुल नहीं हो सकता यार. संगीत माफियाचं पहिलं लग्न आहे. संगीत माफिया की इज्जत का सवाल आहे बॉस. मर्द बन. अरे वीणाला ना पहिल्यापासून असं कंट्रोल मध्ये ठेव. हे करेक्ट आहे. म्हणजे मलाही पटतंय, पण मी काय करू? काय म्हणजे मी तिला कंट्रोल मध्ये ठेवण्यासाठी काय करू? अरे हसताय काय? सांगा ना मला. म्हणजे आता वीणा तुमची पण मैत्रीण आहेच की नाही? तुम्ही पण ओळखता ना तिला. जरा सांगा ना मला, मी काय करू शकतो तिला कंट्रोल मध्ये ठेवण्यासाठी, मुठीत ठेवण्यासाठी? हो रे, काय करणार? काय करणार? बोल. अरे दे. हे बघ, काय करायचं असतं माहितीये का? काय हे बघ, काय करायचं असतं माहितीये? वीणाने तुला ना कसलीच ऑर्डर देता कामा नये. बरोबर आहे. तिने ना तू सांगितलं सगळं ऐकलं पाहिजे. बस म्हटलं की बसलं पाहिजे, उठ म्हटलं की उठलं पाहिजे, सकाळी गरमागरम चहा दिला पाहिजे, दुपारी टिफिन दिलं पाहिजे, संध्याकाळी आल्यानंतर गजरा माळून स्वागत केलं पाहिजे, आणि मित्रांचं छान स्वागत केलं पाहिजे. बरोबर. अजय तू पण सांग ना. काय अजून काय हे काय करतोय? काही नाही, व्हिडिओ घेतोय. नाही म्हणजे कसं आहे, अंकल वीणाला बहीण समजतो की नाही? वीणाला कळू दे ना, भावाला किती काळजी वाटते बहिणीची. बोल. अंकल बोल. प्रभास अजय बोल. ब्रेकफास्ट केला पाहिजेस तू. हा डबा दिला पाहिजे. आपण वीणाचे मित्र होत ना, मित्र आल्यानंतर त्यांचा छान पाहुणचार केला पाहिजेस तू. हा गजरा मारून कसा दिसेल? काय चाललंय तुमचं? बरं ऐक, वीणा वहिनींनी मेहंदी काढायला बोलवलंय, चल. काय मला? नाही मी नाही काढत. सानेताई, तुम्ही मला मेहंदी काढाल का? हो काढते ना. मला खाली बसता येणार नाही, गुडघा दुखतो ना माझा. आपण तिकडे त्या सोफ्यावर बसूया. हा या. हो चालेल.
छान मेहंदी काढा हा माझ्या हातावर. एक मिनिट हा. हा. खाज येते खूप. मी हात धुवून आले. जाऊ दे ग तू मेहंदी काढून घे. तू नको लक्ष दे. कुठे चाललंयस? बाहेर जाताना प्रत्येक वेळेस विचारायलाच हवंय का? विचारायलाच पाहिजे ना. तू आपण काही सांगत नाहीस ना. कुठे चाललायस? चेकपोस्ट उघडलाय घरात. बॉम्ब आणायला चाललोय. हे बाबा, तू जातोस बॉम्ब मारायला आणि घरातल्या आगीच्या गोळ्यांना मला तोंड द्यावं लागतं आणि माझ्या नाकी नऊ येतात. प्लीज सांग, कुठे चाललायस? आपल्या भविष्याची तरतूद करण्यासाठी हा चेक बँकेत डिपॉझिट करायला हवा की नको? हा कर बाय. नाही पण आता एक काम करा, तुम्हाला फार प्रश्न पडायला लागलेत तर हा चेक आहे ना, हा ह्याच्यात हा तुम्हीच डिपॉझिट करा, म्हणजे प्रश्नच पडणार नाही. घ्या घ्या घ्या. नको 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 नको. नाही घ्या. माझं नशीब इतकं घाणेरडं आहे ना की मी बँकेत चेक भरायला जायला आणि शैलजा समोर यायला एकच वेळ येईल बाबा. नको. अरे बेस्ट. ती समोर येईल तर तिला सगळं खरं सांगून टाका, प्रश्नच येणार नाही. काय घ्या घ्या घ्या. अरे नको नको, माफ कर. परत नाही विचारणार तुला कधीच. पण ते चेक बिक भरायचं काम तुझं तू कर, जे नो काम ते नव्हतं आहे. एका अटीवर करेन ना. कसल्या? घरातली बाजू तुम्ही सांभाळायची. हा ते ठीक आहे. हॅलो, कोण? मी रजनी, उर्मिलाची आई. उर्मिला? कोण उर्मिला? हो, तुम्ही उर्मिलाला विसरलात आणि ती इथे मिहीरची आठवण काढून काढून रडतीये. ओ हा, उर्मी. तिचं पूर्ण नाव उर्मिला आहे का? अच्छा, मला माहितीच नव्हतं. मिहीर उर्मी म्हणतो ना, त्यामुळे. अहो, आम्ही सुद्धा लाडाने तिला उर्मी म्हणूनच हाक मारतो. त्यामुळे कधी कधी मी सुद्धा विसरते की तिचं खरं नाव उर्मिला आहे. बरं, मी काय म्हणत होते? उर्मी बद्दल बोलत होता तुम्ही. तुम्हाला आमची उर्मिला कशी वाटते हो? अहो, खूप गोड मुलगी आहे हो तुमची. खरंच. हो हो ना. पण तुमच्या मुलाला, त्या मिहीरला माझ्या मुलीच्या गुणांची काहीही पडली नाहीये. रडून रडून हैराण झालीये हो. तो मिहीर तिला भेटतही नाही, फोनही करत नाही. पोरगी लग्नाची आस लावून बसलीये हो. हॅलो, बोला ना, ऐकते मी. अहो, वेडी झालीये हो उर्मी, वेडी झालीये त्याच्या बाई. मम्मी, मला नाही जगायचं. मी चालले ट्रेन काढली. अहो, समजावा ना तिला. काहीतरी सांगा तिला, समजावा. अहो, किती समजावू आणि कसं सांभाळू मी तिला? हे बघा, एक गोष्ट लक्षात ठेवा. जर माझ्या उर्मीने स्वतःच्या जीवाचं काही बरं वाईट करून घेतलं ना,
नाहीतर तुम्हाला आणि मिहिरला फाशी होईल माझ्या मुलीची फसवणूक केल्याबद्दल. कळलं ना? हे बघा, मी ना मिहिरशी बोलते, हा त्याला समजावते. हा बोलाच, नाहीतर लक्षात आहे ना, फाशी. बादलीभर घामाला असेल तिला तिथे. आणि आता मिहिरचा फोन कसा येत नाही ते बघतेच. मग ठीक आहे, बाय. काय झालं? हा काय झालं? बघ परत लाव. लग्न करणार आहेस की नाही? ओमो डार्लिंग, किती चिडते. शांत हो, शांत हो जरा. हो की नाही? हो. आता झाला राग शांत? झाली शांत आता? पूर्णपणे नाही. आता आता मी लग्नाला तयार झालोय की नाही, मग काय प्रॉब्लेम आहे? हा, प्रॉब्लेम हा आहे ना की तू लग्नाला तयार आधीपासून होतास, पण लग्न कधी करणार आहेस ना हेच सांगत नाही कधी. ते काय ते? कधी? वीणा आणि प्रभासच्या लग्नाच्या दिवशी. तू काय बोललास? खरं बोलतोयस तू? बघा, प्रॉमिस. मीर सदावर्तीने दिलेला शब्द आहे हा, खाली पडू देणार नाही. थँक्यू थँक्यू थँक्यू. आणि सॉरी, मी चिडले, पण काय करू अरे, असं बोलल्याशिवाय तू ऐकतच नाहीस माझं. सॉरी. बरं चल, मी ठेवते आता. हा, बाय. बाय. चावलीस का? मांजर चावतं माहितीये ना तुम्हाला, आणि चिडकं मांजर तर खूप जोरात चावतं. प्रभास, प्रभास, अरे काय झालं? तू ओरडलास का? काय रे? काय झालं? काय झालं? प्रभास, तू इथे? अरे बाळा, असं हळदीचं अंग घेऊन बाहेर जायचं नसतं रे, अपशकुन होतो. बाबा, वीणाची साथ असताना माझ्यासोबत अपशकुन घडूच शकत नाही. हो ना? नमस्कार नमस्कार. जावई बापू, स्वागत आहे सगळ्यांचं. नमस्कार नमस्कार. मला ओळखलं असेलच ना? कोणी द्या? नाही, मी ह्यांची बायको रजनी, रजनी मनोहर जोगळेकर. मी ओळख करून देते. हे बाबा. नमस्कार. नमस्कार. तुम्हाला बऱ्याच वर्षांनी भेटून खूप बरं वाटलं. मला हा माझा भाऊ शैलेश, ही त्याची बायको योगिनी. नमस्कार. आणि मिहिर आणि मिहिकाला तुम्ही ओळखताच. हो. आणि हे वीणाचे बाबा. आणि हे मनोहर, वीणाचे मामा. अरे अजय, प्रवीण,
ते श्रीमान पूजनासाठी दूध आणि पाणी ठेवलंय, ते जरा पटकन घेऊन ये. हो हो. एक मिनिट बाबा, श्रीमान पूजन ते काय, आता वीणाची आई नाही आहे, त्यामुळे हा विधी तर मलाच करायला लागणार. नाही बाबा, मला हे मान्य नाही. अरे पण लग्नातला विधी आहे, सगळं रीतीप्रमाणे व्हायला पाहिजे ना. हो प्रभास, जावयाचे पाय धुतात अशी रीत आहे आपल्याकडे. नाही ठीक आहे, पण रीत आहे म्हणून माझ्या बाबांच्या जागी असलेल्या वीणाच्या वडिलांनी माझे पाय धरायचे का? नाही नाही बाबा, तुमचे हे हात मला आशीर्वाद देण्यासाठी आहेत, माझे पाय धुण्यासाठी नाही. नाही ते मान्य आहे, पण बाबा हे चांगलं आहे. म्हणजे एकीकडे मी तुमच्या घरचाच आहे, मी तुमच्या घरचाच असं सगळ्यांना सांगता, आणि दुसरीकडे हे असे विधी करून मला परक करता ना. नाही प्रभास, पण अरे रीत म्हणून तरी मला जरा. नाही नाही बाबा, या बाबतीत मी तुमचं काही एक ऐकणार नाही. तुम्हाला राग आला ना तरी चालेल. बाबा आशीर्वाद द्या. सुखी राहा. ये ये या. ऐक, काही झालं तरी आजच्याच काम व्हायला हवं. बाय. अहो चलायचं का? किती लाजतोयस तू? चला. कुठे? इश, कुठे काय, आपल्या लग्नाला मंदिरात. चल. एक नाही हं? अजिबात नाही. आणि मुळात या मंदिरात एका वेळी एकच लग्न होऊ शकतं. तू काय म्हणालास? नाही, तुला लग्न नाही करायचं. एक मिनिट. हा बोल. नक्की? गुड. काम झालं की मला लगेच कळव. बाय. या ज्वालामुखीचं तोंड काहीही करून बंद ठेवायला हवं आता. डार्लिंग, अगं मी देवळात लग्न नको म्हणतोय, लग्नच नको असं म्हणत नाहीये. मला वाटलंच होतं मस्करी करतोयस तू माझी. अरे पण करायचं कुठे लग्न मग? सिंपल, कोर्टात. कोर्टात? आय नो, पण मी अपॉइंटमेंट घेतली आता तशी. आणि आता त्यांचाच फोन होता, सगळं रेडी आहे म्हणून. सो आपला नंबर आला की ते आपल्याला फोन करतील. आता तरी खुश आहात ना राणी सरकार? नक्की जाऊया. चेतन, वीणा, प्रभास, आज हक्क आहे तुझा. अरे
हा दादा. गुरुजी म्हणतायत की कन्यादानाची वेळ जवळ आली, तू जरा तयार राहा. हो मी आलोच. मी जरा बघतो. हो आलोच. उष्ट सरबत पिताय ना चोरून तिचं. रजनी तुला लाज नाही वाटत? करणाऱ्याला लाज वाटत नाही तर बोलणाऱ्याला का वाटावी? का आता का दातखिळ बसली? एक गोष्ट लक्षात ठेवा, मला आणि उर्मिला जर वाऱ्यावर सोडलं ना तर याद राखा. रजनी मला माझ्या जबाबदाऱ्या व्यवस्थित कळतात, कळलं? आता ही जबाबदारी पार पाडताना मला पश्चाताप होईल असं वागू नका. आणि एक गोष्ट लक्षात ठेव, वीणाच्या लग्नामध्ये मला कुठल्याही प्रकारचा गोंधळ नकोय. तुझ्याकडून सुद्धा नाही आणि तुझ्या मुलीकडून तर अजिबात नाही. वीणाचं लग्न आणि तिची पाठवणी मला थाटात आणि निर्विघ्न व्हायला हवी. लक्षात आलं? बोल ना. काय कुठे काय? हेच विचारते, काय चाललंय तुमचं? वीणा यार, जाम कंटाळा आला यार. अच्छा, म्हणजे तुम्हाला आत्ताच बायकोचा कंटाळा आला का? तुझा कंटाळा येऊन कसं चालेल वीणा? हे विधी ग संपतच नाहीयेत. पण प्रत्येक विधीला अर्थ आहे. असू दे, पण त्यामुळे आपलं लग्न डिले होतंय त्याचं काय? वीणा मी काय म्हणतो, वीणा मी सरळ मंगळसूत्रच घालतो तुला. मला तुम्हाला एवढी घाई झाली आहे का मला घरी न्यायची? तुला न्यायची घाई नाही झाली आहे, जेवणाची घाई झाली आहे, भूक लागली आहे. म्हणजे वीणा बघ ना, आजचा दिवस हा आपला सगळ्यात आनंदाचा दिवस आहे, बरोबर? आणि आपण दोघेच उपाशी, बरोबर वाटतं का तुला? सांग मला, बरोबर वाटतं? खरंय तुमचं, पण आता इलाज नाहीये की नाही? करावं तर लागते. कर, तू कर, मी जातो. म्हणजे काय कुजबूज चालली आहे? काही नाही, काही नाही तू. काही नाही ऐकू येतंय मला. लपाड. का तू हनीमूनचं प्लॅनिंग करत असतील, आपल्याला कशाला सांगितलं? प्रभास, आमच्या काळजाचा तुकडा तुमच्या हवाली करतोय. सांभाळा तिला. सांभाळा. मामा, माझं वीणावर खूप प्रेम आहे. तिला कधी काही कमी पडू देणार नाही, कधीच नाही. नाही, आधी आम्ही कान पिळणार, मगच ह्याने सांगायचं. हा, करेक्ट. नाही वीणा, सिरियसली, जर तुझ्या काहीही मागण्या असतील ना तर मान्य करून घेण्याचा हाच चान्स आहे. माग काय हवंय ते. अरे काय थांब हो, माग बाई माग. प्रभास, तुम्ही माझ्यावर जसं प्रेम केलं तसंच आणि तेवढंच प्रेम
तुम्ही तुमच्या गाण्यावर करा. मान्य अरे सोड, मान्य आहे. हे बघा, त्याला जर दुखलं ना तर पहिले तुम्हाला सुनावणारी वीणा वहिनी असेल. असू दे असू दे. नाही पण खरंय. अरे हो, खरंच म्हणजे नाही, आता किती नाही म्हणायला गेलो तरी हिला सुद्धा खूप काळजी आहे ना तिच्या मांजरीची, आपलं बोक्याची. चिडकी मांजर चिडकी. थोड्याच वेळात सगळं सुखचित्र बदललेलं असेल. काय हो, उर्मी कुठे दिसत नाहीये, गेली कुठे? असेल इथेच कुठेतरी. ब्यात गेली तर जाऊ देत ना. अरे चिन्मयी, चिन्मयी. हो मम्मी आंटी. मंगळसूत्राची जबाबदारी तरी निदान घ्यायला हवी होती. आता हेही सांगून टाका, लग्न करायचंय का नाही. शैलेश, बाबा काय चाललंय? मंगळसूत्राचं मी बघतो. अरे वहिनी अगं ही वहिनी, कुठे सापडलं मंगळसूत्र? हे माझ्या आईचं मंगळसूत्र आहे. बाबा, आता सासरी चालली ना मी, मग आईचा आशीर्वाद नको का? हे मंगळसूत्र सतत मला तिची आठवण करून देत राहील. गुरुजी, नंतर मी पडले ना रे तुझ्या प्रेमात, खरंच. काय चाललंय तुझं? प्रेम प्रेम हे बघ, प्रेम लग्न या गोष्टींपेक्षा खूप महत्वाच्या गोष्टी माझ्या आयुष्यात आहेत. तू मला मदत केलीस आणि त्याची योग्य ती किंमत मी तुला देणार आहे. दॅट्स इट. सो जेवढी तुझी लायकी आहे ना, तेवढं तुला नक्की मिळेल. ₹15,00,000. 15 लाख. हे घे
आणि गप्प बस. सॉरी. सॉरी कशाला? लग्नात रजनी तुझ्याशी ज्या पद्धतीने मुद्दाम मागत होती त्यासाठी. पण प्लीज शैलजा, तू दुर्लक्ष कर त्याच्याकडे. प्लीज तू विसरून जा सगळं. मनोहर, विसरून जायला मी मनात काहीच धरून ठेवलं नव्हतं. आणि ती तिच्या जागी बरोबरच आहे. आणि ती जे काही वागतीये, तिला जे काही वाटतंय ते अगदी करेक्ट आहे. हो, पण तरीही पुरे ना. प्लीज, आपल्याला एकमेकांना एक्सप्लेनेशन द्यावं लागतंय. इतकं एक्सप्लेनेशन अशी वेळ नाही आली अजून आपल्यावर. पण तरीही मधल्या काळात जी वेळ निघून गेली त्यामुळे जे अंतर निर्माण झालंय. झालं होतं मनोहर. पण वीणा प्रभासमुळे, त्यांच्या प्रेमामुळे, त्यांच्या या नवीन नात्यामुळे आपण पुन्हा एकदा जवळ आलो. जवळ आलो मनाने. समजून घेऊ शकलो आपण एकमेकांना, नाही का? समजून घ्यायची गरज मला होती. तू तर तुझ्या मतांची प्रामाणिकच होतास, अजूनही आहेस. खरं सांगू, नाही म्हणजे तू पुन्हा भेटेपर्यंत होतो. पण तू पुन्हा भेटलीस आणि सगळ्या जुन्या आठवणी ताज्या झाल्या. आणि आपल्यातला गैरसमज दूर झाल्यावर तर काय? तर काय मनोहर? प्लीज शैलू, आपल्याला एकमेकांना इतकं एक्सप्रेशन द्यायला लागावं अशी वेळ अजून तरी आपल्यावर आलेली नाहीये. हो, वीणाला मिस करताय ना? आठवण येते ना तिची? भाऊ, पण ती कुठे लांब नाही गेलीये. आपण तिला बोलावलं ना, ती अगदी पळत पळत येईल आपल्याकडे. समजूत करतेस माझी. आणि तुझं काय? तुला आठवण येत नाहीये वीणाची? फोन करूया आपण तिला बाबा. वेडी आहेस का तू उचित बाई? अगं आत्ता गेली ना ती, आत्ता फोन तिला. मी तुमच्यासाठी चहा करू का बाबा? हा, म्हणजे तुमच्या वीणासारखा नाही जमणार मला, पण तरी. आपली वीणा आता सासरी गेली ना, तिच्या हाताची चव आता त्यांच्या जिभेवर रेंगाळणार. त्या घरात आता खूप कौतुक होईल तिचं, लाड होणार. माणसं खूप चांगली आहेत ग ती. शैलाताई तिला फुलासारखं जपणार. आणि प्रभास सारखा मुलगा मिळायला भाग्य लागतं खरंच. हो ना, नशीब काढलं नाही ग वीणा. हो ना बाबा,
मग तुम्ही आता असं न करा, छान हसा बरं. मी तुम्हाला नाही बघू शकत असं. आणि वीणाला तर अजिबात आवडणार नाही. अगं पण मी दुःखी नाहीये, मी छान आहे, आनंदात आहे. पण कसं आहे की तिचं नसण्याची सवय व्हायला सुद्धा वेळ लागणारच ना ग. इतक्या वर्षांची सवय आहे, एका दिवसात कशी सुटेल सांग ना. मी मदत करते तुम्हाला. मी तुमच्यासाठी मस्त चहा बनवते. हा म्हणजे माझ्या हातचा चहा, वेगळी चव. वीणाची सवय सुटायला मदत होईल ना. तर सुरुवात माझ्या चहापासून. मी चहा घेऊन येते. कारण तुम्ही इतक्या लवकर प्रेमात पडलात काय? आतूने तुम्हाला परमिशन दिली काय? तुमचं लग्न झालं काय? सगळं एकदम झटपट. पण वीणा वहिनी, तुमचं लग्न झाल्यामुळे जितकी मी एक्साइटेड आहे ना, तितकं कोणीच नाहीये. कारण तू जे जेवण बनवतेस ना, ते आता मला रोज खायला मिळणार आहे. रोज रोज नवीन नवीन चविष्ट पदार्थ. ही काय कमाल जेवण बनवते वहिनी. एक मिनिट, तुला कसं कळलं ही कमाल जेवण बनवतो? अगं ते म्हणतात ना, शीतावरनं भाताची परीक्षा. अगं मागच्या वेळेला हिने गोड गाजराचा हलवा केला होता, आठवतंय? त्याच्यावरनच मला कळलं होतं की हिच्या हाताला एकदम सॉलिड चव असणार. ए वहिनी, मला तुझ्याकडनं तो हलवा शिकायचाच आहे. हा ए वहिनी, तू उद्याच का ना तो ब्रेकफास्टला? ओ मिकी मॅडम, शांत व्हा जरा, शांत व्हा. माझी बायको लगेच उद्यापासून तुझ्यासाठी ब्रेकफास्ट बनवणार नाहीये. आणि जेव्हा केव्हा ती बनवेल तेव्हा ती सगळ्यात आधी माझे फेवरेट बटाटे वडे बनवणार आहे. हो ना वीणा? ए नाही यार दादू, प्लीज. संगमनेरची स्पेशल डिश. हा बाबा, हे पण चालेल. वीणा, काय बनवशील? अहो आजोबा, नाही हो, गाजर हलवा. तुम्हाला माहित नाही, तुम्ही त्या दिवशी खाल्ला ना. एक मिनिट बाबा, मी का काय चाललंय? तिला आज तर येऊ द्या. राईट. एक मिनिट थांब. वीणानी माझा हट्ट आत्ताच्या आत्ता पुरवायचा आणि मग माप ओलांडायचं. आधी मला तुझ्याकडनं उखाणा ऐकायचा, मग माप ओलांड. तू करेक्ट आहे वीणा वहिनी. उखाणा तर मस्ट आहे. मस्त मस्त. वीणा चल. अगं घे ना. कमान कमान, चलो चलो, कमान कमान. वीणा वीणा वीणा. एक मिनिट, मी का काय चाललंय? क्रिकेट आहे का इकडे? थांब जरा, घेणार आहे ती उखाणा. घे ग. एकादशीची वारी भक्तांसाठी पर्वण. एकादशीची वारी भक्तांसाठी पर्वणी. प्रभास माझा सखा आणि मी त्यांची रुक्मिणी. ए कुठे झाला? तुला पण घ्यायचंय उखाणा? मी उखाणा? नाही, मी नसतो घेत उखाणा वगैरे. हा ठीक आहे, मग बाहेरच बस. हा चालेल, बाहेर जातो. प्रभास, तसं चालायचं नाही. अरे एवढी छान गाणी तू लिहितोस, साधा एखादा उखाणा नाही तुला घेता येत? मग काय दादू? आजोबा गाणी वेगळी आणि उखाणा मी. चल चल, घे 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 उखाणा, घे. चल घे बरं उखाणा. प्रभास घ्या ना. ठीक आहे. तिचं बरोबर ऐकणार. हा. म्युझिकच्या रिहर्सलला जायचो मी कधी कधी लेट. ऐका, म्युझिकच्या रिहर्सलला जायचो मी कधी कधी लेट. पण आता वीणा बरोबर लग्न करून झालो ना मी सेट. वा, शी दादू, सिरियसली? मिकी, गप्प बसशील का जरा? वहिनीचाच बेस्ट होता. अरे माझी बायको आहे ती, ऑफकोर्स असणारच. चला आता. राणी सरकार, चला.
हो राजे. मिहीर, मी कायम प्रभासला सांगायचं, मिहीर तुमचा भाऊ आहे, तुमच्यात काहीतरी गैरसमज झाले असते, पण आज तुम्ही जे काही वागताय ना ते खूप चुकीचं आहे. हो, काय करायला हवं मग? तुम्ही मला हवी ती शिक्षा द्या, पण प्रभास आणि आत्तूशी प्लीज असं वागू नका. तू विणा हात प्रभास हात जोडते यार. वीणा काय करतेस तू? हा, काय करतेस विणा? हात नको जोडूस तू. एक तर तू पहिल्यांदा माझ्याकडे काहीतरी मागितलंयस आणि मी तुला देणार नाही असं होईल का? हा, ठरलं. डन 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 डन. मी इथून पुढे आत्या आणि प्रभाशी असं वागणार नाही. हा? आई बाबा तुम्ही सुद्धा आत्या आणि प्रभाशी नीटच वागायचं, कळलं का? फक्त माझी एक अट आहे, एकच. आत्ताच्या आत्ता आत्याने माझ्या पायावर डोकं ठेवायचं. डोकं ठेवून तिचं नाक रगडायचं. आणि माझी माफी मागायची. दादू, हे बघ, प्लीज प्लीज जरा शांत हो. हे बघ, लगेच रिॲक्ट नको होस, नाहीतर ना उगाच काहीतरी चुकीचं होऊन बसेल. जरा शांत डोक्याने विचार कर ना प्लीज. वहिनी, मी आणि गँग मिळून ही खोली सजवणार होतो. खूप एक्साइटेड होतो आम्ही सगळे. बहिणी, खरंच वाटलं नव्हतं का आता काहीतरी होईल आज. सॉरी, तुला हे सगळं बघायला लागलं आणि नेमकं आजच्याच दिवशी. पण मला माहितीये की आज जे काय झालंय ते खूप भीषण आहे. पण तुमच्या लग्नाचा पहिला दिवस आहे, थोडं चेअरअप करा ना दोघं. आय नो खरंच कठीण आहे, पण ऍटलीस्ट ट्राय. मी निघते. काळजी घे स्वतःची आणि दादूला शांत कर प्लीज. मी खोलीतच आहे, काही लागलं तर हाक मार मला. बाय दादू. प्रभास, प्लीज शांत व्हा. सगळी ना माझी चूक आहे, सगळी माझी चूक आहे. त्या मिहीरला ना आत्तू सोबत एकटं सोडायलाच नव्हतं हवं मी. हे सगळं झालंच नसतं ना म्हणजे त्या मिहीरने आत्तूच्या डोक्यात काही भरलं असतं, आत्तूने तुला चेक द्यायचं ठरवलं नसतं आणि हे सगळं सुद्धा झालं नसतं. तुमचं नाही, माझं चुकलंय. यात सगळी चूक फक्त माझी आहे. तो ब्लँक चेक जर मी त्यांना नीट दिला असता तर हे सगळं घडलंच नसतं ना. म्हणजे ब्लँक चेक सारखी एवढी मोठी आणि महत्वाची गोष्ट मी मी विसरूच कशी शकते. वीणा. हरी काका, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग छोटी मालकी.
तुम्हाला काय हवं होतं का? मला आवाज द्यायचा ना, मी आलो असतो. नाही ठीक आहे. हरी काका साखर कुठे ठेवली आहे? इथे. आणि चहापत्ती? ते काय छोटी मालकीन, तुम्ही हे काय करताय? मी आहे ना. हरी काका ऐका ना, सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे प्लीज तुम्ही मला छोटी मालकीणबाई वगैरे नका म्हणू. तुमच्या मुलीसारखी आहे मी. मला वीणा हाक मारा बरं तुम्ही. नाही हो, प्रभास दादाच्या बायकोला असं कसं हाक मारणार? काका मी सांगते ना तुम्हाला, मला वीणा हाक मारा. आणि दुसरी गोष्ट, प्लीज अहो जाऊ वगैरे नका म्हणू. तुमच्या मुलीला तुम्ही असं अहो जाऊ केलं असतं का? बरं मी सगळ्यांसाठी फर्स्ट क्लास चहा ठेवते, तुम्ही घेणार? अगं पण वीणा, मी करतो की. काका आता सून आहे की ना मी ह्या घरची, त्यामुळे स्वयंपाक आणि बाकी सगळी कामं मी करणार. जसं मी माझ्या माहेरी करायचं तसं इथे सुद्धा करणार. हरी काका, माझ्यासाठी, ह्यांच्यासाठी आणि मिहीरसाठी सँडविच घेऊन या. पण सगळ्यांसाठी पोह्यांची तयारी केली, आता होतील ना पोहे. हे बघा, कालपर्यंत हे सगळं ठीक होतं. वंच जे म्हणतील ना ते आम्ही इतके वर्ष खाल्ले, पण आता नाही. आता आम्हीच ठरवणार. आम्हाला जे हवंय ना तेच आम्ही खाणार. आणि हो, तुम्हाला जर सांगितलेलं कळत नसेल ना तर निघा. हो पण हरी काका ऐका ना, मी बाकीच्यांच्या नाश्त्याचं बघते, तुम्ही तोपर्यंत त्यांच्या सँडविचचं बघा. लवकर घेऊन या खोली. गुड मॉर्निंग बहिणी. गुड मॉर्निंग हरी काका. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग मिहिका. गुड मॉर्निंग. बरं मिकी, मी ब्रेकफास्ट रेडी करते, तू पटकन तयार हो. तू कशाला करतेस? हरी काका आहेत ना. हरी काकांना जे सांगायचंय ना ते मी सांगितलंय. नवीन सुनेला इतकी कामं देतं का कोणी? नवीन सून का? मग बाहेर जाऊन बसायला सांग ना. इथे काय करते? हे बघ, ती तिच्या हौशीने इथे आली आणि नवीन सून आली म्हणून आम्ही आमच्या आवडीचं काही खायचंच नाही का? हरी काकांनी काहीतरी केलंच असेल ना. आज एक दिवस ते खा. तिला येऊन एक दिवस नाही झाला, तू हिची बाजू घेऊन माझ्याशी भांडतेस? तू विसरलीस का तू कोणाची मुलगी आहेस ते? चांगलंच लक्षात आहे माझ्या. हे बघ मिहिका, उद्या जर काही झालं ना तर तुझ्या पाठीशी मिहीर उभा राहणार आहे. बरं ठीक आहे. अरे मनोहर, एक राहील, आपल्या साष्ट्यांकडचं पन्ह घेऊन जा ना, कैरीचं. उन्हाळ्याचे दिवस आहेत, थंडगार मस्त छान वाटेल. दादा, तुम्ही येता का माझ्या बरोबर? त्याशिवाय तुम्हाला चैन पडणार नाही रे. अरे हे सगळं वीणाच्या काळजीपोटी बोलतोय. म्हणजे कसं आहे की आपल्याकडून काही कमी जास्ती झालं तर उगाच तिला बोलणी खायला नकोत ना, म्हणून. दादा, तुम्हाला खरंच असं वाटतं का की ती माणसं तशी आहेत? नाही रे नाही, सदावर्तींकडची मंडळी खूप चांगली आहेत रे. पण कसं आहे, बापाचं काळीज आहे, मुलीची काळजी वाटणारच ना. म्हणजे त्यांच्यावरती संशय आहे म्हणून नाही, आम्ही आपलं सहज. तुमचं अगदी बरोबर आहे. पण दादा, वीणाला त्रास होईल असं प्रभास काहीच नाही करणार. काळजी करू नका. येऊ मी? हो ये. तेल आणि पण लक्षात आहे माझ्या. लक्षात ठेव, लक्षात ठेव. हे बघा, हे कसे आहेत कानातले? नाही हे सांगा. हे ठीक आहे. ठीक आहे ना? हे बघ. हे सांगा, हे कसे दिसतात? त्यापेक्षा ते मगाचे बरे होते. अहो पण अजून ट्राय करायला काय हरकत आहे ना? बरोबर आहे. नुसतं बरोबर नका म्हणू. हा, मी जे दाखवते ना ते नीट लक्ष द्या त्याच्याकडे. हे की हे? दोन्ही छान आहेत. अहो बघा ना माझ्याकडे,
लक्ष द्या इथे. तुझ्याशिवाय आतापर्यंत इतर कोणाकडे लक्ष दिलंय का मी? बरं ठीक आहे. हे बघा, मला आता सांगा, हे चांगलेत की हे? हे चांगले. हे पण मला असं वाटतंय की हे जास्त मॅच होत. हे घाल. नाही, पण हे नको. हे जरा छान आहेत, हे हलके आहेत. मग एक काम कर, या कानात 2 त्या कानात 2 असे घाल, दोन्ही मस्त दिसेल. काय वेड्यासारखे बडबडताय हो? मी वेड्यासारखं बोलतोय? तूच मगाचपासून काहीतरी वेड्यासारखं बोलतेस. मला हे चांगले का ते चांगले का काय चाललंय तुझं? काय कानातलं बघायला? चला आता उशीर होतोय. नवीन फर्मच्या ओपनिंगला मालकालाच उशीर झाला असं नको व्हायला. चला ना, आपल्या कंपनीची पूजा विसरलात का? करेक्ट आहे, चला. हे बघ मी तर केव्हाचीच रेडी आहे. ह्यांचंच आपलं काहीतरी चाललंय. मी काय करू सांग आता तू? नुसते फिदी हसत बसलात. त्यापेक्षा कानातले कोणते घालू हे सांगितलं असतं ना, तर केव्हाचेच बाहेर पडलो असतो. मला दाखव, मी करतो फायनल. मला दाखव. हे बघ, हा मी तुला घालून दाखवते कानातले. हे बघ, हे कसे दिसतात? हा, हे मस्त आहेत, छान आहेत. हा, आणि हे बघ, हेच जे घातलेत ना तेच छान आहेत. अरे पण हेच आयुष्यभर मला जमलं नाही. माहितीये मला. चला चला चला, ते घाला पटकन. चला चला. हा, रिकाम टेकडे. गिटारच्या तारा खाजवायच्या, मंदिरात गायचं, हाच उद्योग. बस, बाकी काही नाही. आपल्याला मोठा बिझनेस सांभाळायचा आहे. चल 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 चला. वीणा, तू नेहमी मलाच का थांबवतेस? त्या मीरची लायकी माहितीये ना तुला. प्रभास तुम्ही आधी शांत व्हा बरं. अगं असा कसा शांत होऊ? शांत व्हा. प्रभास, मी तुम्हाला काय सांगितलं होतं? समोरच्याने त्याची लायकी सोडली तरी आपण आपली लायकी सोडायची नाही. तुम्ही आधी शांत व्हा. मी आता तुला नाश्ता देऊन येते, तुम्ही पोहे खाऊन घ्या. वीणा, आले. आहे ना, मी बोलवतो तिला. तुम्ही बसा, मी नाश्ता घेऊन येतो तुमच्यासाठी. नाही, मी घरून खाऊन निघालोय. तू फक्त वीणाला बोलव. आणि ती तयार नसेल ना तर तिला पटकन आवरायला सांग. मी तुम्हाला घरी न्यायला आलोय. तिकडे दादा अस्वस्थ झालेत, वीणा घरी कधी येते म्हणून. वीणा जर अशा अवस्थेत तिकडे गेली आणि तिला जर कोणी असं उदास बघितलं तर लगेचच सगळ्यांना कळेल. प्रभास, काय रे, कुठल्या पुढे चिंतेत पडलायस तू? मामा, म्हणजे कालच ती इथे आली आहे. अजून सेटल होतीये ना ती इथे. जरा म्हणजे दमछाक होईल तिची म्हणून, बाकी काही नाही. ओ, दमछाक. रिहर्सलला बरी तिची दमछाक नाही झाली. अच्छा, म्हणजे बायकोला घराबाहेर पडूच द्यायचं नाही असा निश्चय केलेला असतोय काय? नाही मामा, नाही असं. वीणा रमली काय इकडे? मामा, तुम्ही एक काम करा, तुम्ही आत या आणि तुम्हीच विचारा वीणाला. चला, पोहे आणि ती गोष्ट वेगळी असते. अजिबात ऐकून घेणार नाही आम्ही. वीणा, तू पोहे. मी आले. प्लेटभर पोहे दे. अगं, मी नाही. मी उगीच कशाला आग्रह करतोस तू? मी खरंच. शैलजा, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. तू इथे कसं काय? अगं हो, जावई आणि लेकीला जेवणासाठी घरी न्यायला आलोय. आणि ही मिठाई तुमच्याकरता. मेहिकाला खूप आवडते म्हणाली होती, तिच्याकरता खास आहे.
थँक्यू. आणि हे ठेव, ह्याच्यात कैरीचं पन्ह आहे आणि बाबांसाठी खास आयुर्वेदिक गुडघ्याचं तेल आहे, दादांनी पाठवलं. अरे वा. बर, सॉरी, माझ्या डोक्यातनच गेलं की हे दोघं जण तिच्या माहेरी जाणार आहेत. मी त्यांच्यासाठी काही बनवलंच नाही न्यायला. पटकन काहीतरी बनवते. आत्तू, तुम्ही नका त्रास करून घेऊ. तुम्ही पुढीत साखर बांधून जरी दिली ना तरी ती बाबांसाठी खूप आहे. आणि छोट्याशा पुडीतही भरपूर प्रेम साठवता येतं, हो की नाही मामा? खरंय. खरंच वीणाच्या रूपाने माझ्या घरात लक्ष्मीच आली. आत्या, कंपनीची पूजा खूप छान झाली. सॉरी, आमच्या कंपनीची पूजा खूप छान झाली. आणि गंमत माहितीये का तुला, इथे सगळ्या गोष्टी आईने अगदी तिच्या मनाप्रमाणे केल्या आणि त्या तिला छान जमल्या सुद्धा. मला माहिती नव्हतं ग, तू सोडून आपल्या घरातील इतर सदस्यांना सुद्धा ह्या सगळ्या गोष्टी छान मॅनेज करता येतात ते. आणि सिरियसली त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने मॅनेज केल्या. अर्थात तुझी आठवण आली आम्हाला. थोड्या वेळासाठी असं वाटलं की तू इथे असतीस तर बरं झालं असतं, पण मग तू इथे असतीस तर मग ह्या सगळ्या गोष्टी आम्हाला आमच्या मनाप्रमाणे करता आल्या नसत्या ना. बरंच झालं तू नाहीयेस तिकडे. बरं, माझा स्टाफ सुद्धा एकदम खुश आहे. सगळं फ्रीडम दिलंय मी त्यांना. स्वतःची कंपनी, त्याचा रुबाब, त्याचा रुतबा, स्वतःची कंपनी असण्याचा अभिमान काय असतो आणि तुला काय फिलिंग येत असेल ना, हे सगळं आज मी अनुभवलंय. तुझ्याकडूनच बाळकडू घेतलंय ह्या सगळ्या गोष्टींचं. डोंट वरी, अगदी तुझ्या पावलांवर पाऊल ठेवून कंपनी चालवेन मी. झालं तुझं बोलून, आता पुन्हा फोन करू नको. नाही, माझं माझ्या कंपनीबद्दल बोलून झालंय. आता तुझ्या कंपनीबद्दल बोलायचंय. आता याने नवीन काही गोंधळ नसेल ना घातला. काय आजची तारीख काय आत्या? बघितली नाहीस? आज पगाराचा दिवस आहे. विसरलीस ना? नाही, मला अपेक्षित होतच. एवढी टेन्शन आहे तुझ्या डोक्याला, त्याच्या आधी तू प्रभास आणि वीणाच्या लग्नात बिझी होतीस. एवढ्या सगळ्या व्यापात पगाराची तारीख विसरणं अगदीच स्वाभाविक आहे. मी मान्यच करतो, पण टेन्शन घेऊ नकोस. मी आहे ना, मी बघ लगेच तुला आठवण करून दिली आजचा दिवस पगाराचा आहे ते. बाय द वे, मी आठवण का करून दिली हेही तुला कळलं असेलच. अगं, आज आपल्या कंपनीच्या एम्प्लॉईज मध्ये चर्चा असेल ना, आज पगार मिळणार की नाही मिळणार याच. उर्मी, मला आत्तूने जो चेक दिला होता तो तू मिहिरला का दिलास? काय, कोणता चेक? मला काही माहिती नाहीये याबद्दल. उर्मी, ऐक ना, मला सगळं माहिती. मिहिरने मला सगळं काही सांगितलं, त्याच्यामुळे मला खरं सांग. नाही, ही काही खरं सांगणार नाहीये. आपण हिला पोलिसात देऊयात ना? एक मिनिट. पोलीस काय डायरेक्ट? हे बघ, मी काही ना चुकीचं केलेलं नाहीये. मी जे काही वागले, जे काही केलंय ना, ते त्याच्या सांगण्यावरनं केलंय. उर्मी, सविस्तर सांगशील मला काय झालंय ते? हे बघा, मी घेतला चेक, पण पैसे मी नाही काढले. मी तो चेक घेतला आणि मिहिरच्या हातात दिला. मला नाही माहिती की त्या चेकचं त्याने पुढे काय केलं. माझा काही संबंध नाहीये. प्लीज मला पोलिसात देऊ नका. ठीक आहे, नाही देणार तुला पोलिसांमध्ये, पण
तू हीच कबुली माझ्या घरी येऊन द्यायची तरच. देते, पण आपल्या घरी काही सांगू नका प्लीज. प्लीज रिक्वेस्ट करते. सॉरी. बाय.